नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण शाबूस तांदळापासून बनणारे आप्पे करणार आहोत। तर आता मी शाबूस तांदूळ अर्धा किलो शाबूस तांदूळ घेतलेले आहे आणि ते रात्रभर भिजत ठेवलेले आहे। तर आता ते मस्त असं भिजलेले आहे, हे पहा खूप छान भिजलेले आहे। आणि इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहे। तर आता आपण पाहू, आता इथे पहा हिरवी मिरचीची आपण पेस्ट करून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याची पण अशी भरड काढून घ्यायची आहे। तर आता इथे आपण बटाटे उकडलेले आहेत, तर त्याला काय करायचंय, त्याला किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचंय असं। आता इथे पहा आपण सर्व बटाटे असे किसून घेतलेले आहेत। तर आता याच्यामध्ये काय करायचंय, इथे शाबूस तांदूळ घेतलेले आहेत, आपल्याला हे शाबूस तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। असं सर्व शाबूस तांदूळ आता आपण याच्यात टाकून घेतले। आता इथे लसणाची केलेली, लसूण नाही घातलेला आहे, सॉरी, फक्त हिरवी मिरची आहे आणि शेंगदाण्याचा कूट। आता इथे जास्त प्रमाणात करते मी, त्याच्यामुळे थोडे जास्त घालते। शेंगदाण्यामुळे काय होतंय, आपल्या रेसिपी खूप अशी कडक होते, मस्त अशी छान। चवीपुरतं मीठ घालायचंय। आता हे सर्व मिक्स करायचे, सर्व मिक्स करून घेऊ। आता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि याचा आपल्याला व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। शेंगदाणे, बटाटा, साबुदाणा आणि मीठ हे सर्व असं मिक्स झालं ना। आता आमच्याकडे काय आहे, आम्ही अहमदनगर जिल्ह्यातले, तर आमच्याकडे म्हणजे काही ठिकाणी असेल, पण आमच्याकडे कोथिंबीर, जिरी वगैरे घालत नाही उपवासाला। आम्ही फक्त एवढंच घालतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच दाखवते। जर तुमच्याकडे जर तसं चालत असेल तर तुम्ही टाकू शकता। हे पहा, आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता कुणी कुणी कढीपत्ता पण टाकतं, जिरी टाकतं, कोथिंबीर टाकतं, पण आम्ही नाही टाकत, आम्ही एवढंच टाकतो। म्हणजे इकडं तसं कोणच हे करत नाही। तर इथे पहा मस्त असं आपला याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे पाहू शकता, असा आपला गोळा तयार झालेला आहे। चला मैत्रिणींनो, तर आता आपण इथे आप्पे करणार आहोत। तर इथे आपण पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता त्याचे आपण आप्पे करणार आहोत। त्यासाठी काय करायचंय, असे गोल 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 असे बारीक गोळे तयार करून घ्यायचे। पॅन तापत ठेवलेलं आहे, पॅन फुल गॅसवर ठेवलेले तापत थोडा वेळ। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे मी नवीन नवीन रेसिपीज केलेल्या तुम्हाला येतील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पडेल। त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। असं तेल टाकायचंय। आपण असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि इथे आपलं पॅन तापत ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण असे आप्पे टाकणार आहोत। एकदम मस्त आणि क्रिस्पी। इथे पहा, आता आपण याला पलटी करून घेऊया। हे पहा, एका साईडने छान भाजलेले आहे। आता हे सर्व आप्पे असे पलटी करून घ्यायचे। आता हे पहा आपले आप्पे झालेले आहेत। हे पहा, आता आपले आप्पे तयार झालेले आहेत। तर आपण आता ते
सर्व करू. मस्त झाले. हे पहा मैत्रिणींनो, आपले आप्पे तयार झालेले आहेत मस्त असे. आणि आता ते आपण दह्याबरोबर सर्व करूयात. एकदम छान झाले. तुम्ही ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.